बघा, शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुलं आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या किती सर? लक्ष द्या. प्रत्येक रांगेत जेवढी मुलं त्याच्या निमपट रांगांची संख्या. प्रश्न सोडवायचा कसा? प्रत्येक रांगेतील मुले, प्रत्येक रांगेत जेवढी मुलं, प्रत्येक रांगेमध्ये उदाहरणार्थ x मुलं आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या असं गणित म्हणते. मग रांगांची संख्या किती हो त्याच्या निमपट म्हणून x छेदस्थानी 2 हे समीकरण रांगांचं. एकूण मुलं किती हो? 288. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. म्हणून हे गुणोत्तर इथं गुणिला स्वरूपात x गुणिला x छेदस्थानी 2 बराबर ही शाळेतील एकूण मुलांची संख्या x यांचा गुणाकार x वर्ग छेदस्थानी 2 समोर 288 x वर्ग एकटे 288 कड जाताना 2 गुणिला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते. आता लेकरांनो, x वर्ग बराबर हा गुणाकार 2 8 16 1 2 8 16 आणि 1 17 हा चाला 1 2 2 4 आणि 5 हे वर्गपद घालवायचं. आपल्याला नुसत्या x ची किंमत हवी म्हणून हे वर्गपद घालवायचं. तेव्हा ही समोरील संख्या वर्गमुळात आणि x म्हणजे या 576चं वर्गमूळ 24. x काय? प्रत्येक रांगेतील मुले किती यासाठी वापरलेलं चलपद. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या किती हो? 24 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.